नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे। राघवने सिंधूला अटक केली होती तेव्हा आता सिंधू पुन्हा घरी आलेली पाहून मधुला धक्काच बसतो। त्याचबरोबर ऋतुजा सुद्धा आता मधुला म्हणत असते की ही सिंधू घरी कशी काय आली, हिला तर जेलमध्ये डांबून ठेवलं होतं ना राघवने। तेव्हा आता सर्वजण राघवचंच नाव घेत असतात। तेवढ्यातच राघव घरी येतो आणि सर्वांसमोर म्हणतो की ह्या मुलीने मला सुगंधी देऊन ती जेलमधून पळून आली। हे ऐकून तर रुक्मिणी काकूंना धक्काच बसतो। त्या म्हणतात की तू एक पोलीस ऑफिसर आहे हे विसरलायस का राघव? तुझ्यासारख्या माणसाबरोबर सुद्धा ही इतक्या वाईट गोष्टी करू शकते का? तेव्हा त्याची हिंमत खूपच वाढलेली आहे राघव। हिला पुन्हा हाताला धरून फरफटत घेऊन जा जेलमध्ये आणि हिला कायमचा डांबून ठेव। हिने तर पार वैताग आणला असं रुक्मिणी काकू रागातच म्हणतात। तर पुढे आता मधुला राघवने प्रेमाची कबुली दिली आहे, तेही सिंधू त्याच्याबरोबर अपोजिट साईडला उभी असताना। कारण सिंधू इकडनं खुणवते आणि त्याप्रमाणे राघव हा मधुला प्रेमाच्या गोष्टी म्हणत असतो। कारण आता त्यांना मधुला धडा शिकवायचा आहे म्हणून आणि राघव आणि सिंधूने केलेला हा प्लॅन आहे। तर ह्या प्लॅनमध्ये आता मधु ही राघवला म्हणते की तुझं प्रेम खरं आहे की खोटं आहे याची मी परीक्षा घेणार आहे। तर आता मधु म्हणते की मला कृष्णाबद्दल खूपच त्याग आहे, तेव्हा आता मला तिला खूप मोठ्यातली मोठी शिक्षा द्यायची। राघव तू मला मदत करशील का? पण तू हे काम स्वतः नाही करायचं कारण तुझी तर गव्हर्नमेंट नोकरी आहे ना, तेव्हा तू गुन्हा नाही करू शकत। मग मी आता असं काहीतरी करते ना की कृष्णा कायमची ह्या घरामधून निघून जाईल। म्हणून आता गुंगीचं औषध देऊन सिंधूला मधुने बेशुद्ध केले आणि एका स्टोर रूममध्ये डांबून ठेवलेलं आहे। आणि ती आता बघते की आता राघवला मी काहीच बोलणार नाहीये, मला फक्त बघायचे राघव हा सिंधूला वाचवतो का। जर राघवने सिंधूला वाचवलं तर माझ्यावरचं प्रेम खोटं आहे असं मी ठरवेल आणि राघवने सिंधूचं नाव जरी नाही घेतलं, तिला बघितलं नाही, तर मी समजेल की राघव बदलल्याने त्याचं खरोखर माझ्यावर प्रेम आहे। तर मधुने अशी परीक्षा घ्यायचं ठरवलंय राघवची। तर राघव याच्यामधून कसा मार्ग काढेल आणि इथे आता मधुचा विजय होईल की सिंधूचा, हेच आपल्याला पाहायचे। पाहत रहा लग्नाची बेडी आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।